काय झालं? एवढे लोक शिल्लक आहे का? आहे का धान्य? धान्य आहे का? तांदूळ संपलं? कस काय संपलं सर? अजून किती शिल्लक आहे साठा? दाखव. एक मिनिट मावशी. हा कोणती आजी? नाही नाही तुमचं नाही ते कार्ड. आहे तसं भरपूर आहे. गहू तर आहे. हे काय? गहू आहे ना. तांदूळ संपलं का? तांदळाचं फक्त सर यांनीच ऍडजस्ट माल तो गेलेला तर गहू शिल्लक राहिलेला. असं कुठं माल गेलेला नाहीये. इन्स्पेक्शन करून सर तांदूळ कमी का झालं? नाही इन्स्पेक्शन करून घेतो आम्ही. जे शॉर्टेज असेल ते करून घेऊ. रिपोर्ट पाठवून देऊ. किती आता इन्स्पेक्शन आता चालू करताय का? ठीक. काय झालं? तांदूळ कुठे? आहे ना माल कुठे मग? आहे आम्ही देते ना. आमच्या घरातले जे कार्ड काढले त्याचं देते ना. तांदूळ कुठे? तांदूळ तांदूळ आहे इकडं. एक तांदूळ आणा ना मग. कुठे दाखव बरं. तांदळाचा जो कट्टा बघू बरं तांदूळ कुठे. हे गहू इकडे तांदूळ किती झाले दोन्ही? 135. कुठे? गहू आहे. हे गहू आहेत. तू दोन झालेत ना तुझे? 35च. हे तुमचं आहे ना? हे तांदूळ नाही भेटलं का तुम्हाला? तांदूळ तुम्ही का नाही घेतलं मग? तुम्ही पावती घेतली मग तांदूळ कुठे तुमचं? मग तुमच्या हिशेचं तांदूळ कुठे? तांदूळ दान केलं का? सोडून दिलं का? बर ठीक आहे. काय हरकत नाही. एक मिनिट भाऊ. 30 किलो गहू टाका याच्यात. हो अध्यक्ष ऐका ना. आता बरेचसे लोक राहिले. तांदूळ संपले. मग कुठे गेले तांदूळ? मला दे ना तांदूळ. माझं काय असेल ते तांदूळ आणि गहू दे ना. तांदूळ शॉर्टेज होणार नाही. तू गहू घे ना. तुला गहू लागते ना. 30 किलो तांदूळ शॉर्ट कसं काय दिलं सर आपण? स्टॉक नाही आहे. जे नियमानुसार आहे ते दिलेलं आहे. चालू आहे माझं काम. तुम्ही मध्ये मध्ये बरं काय हरकत नाही. द्या तांदूळ यांना. मग काय आता सांग. गहू न्यायचे ना तुला सगळे म्हणले. नाही दोन्ही पण दे. दोन्ही 10 किलो तांदूळ 20 किलो गहू. तांदूळ खपवलं. तांदळाचा काळा बाजार झाला. तुमच्या इथं तांदूळ लिहिले ना? तांदूळ घ्या बरं का. हो. यांनी सकाळी वाटप करताना तांदूळच वाटप केला ना? काय केलं? नाही त्यांनी प्रमाणात नाही वाटप केलं. मी त्यांना ते बोलवतो जे प्रमाण आहे 2-3 प्रमाण आहे ना त्या प्रमाणात वाटप करा. पण हे त्यावेळेस त्यांनी काय केलं, हा तुम्हाला काय लागते तांदूळ देऊ का गहू देऊ, अशा प्रमाणे गहू दिले काय तांदूळ दिले. म्हणजे गव्हाच्या बदली तांदूळच देत बसतो. त्याच्यामुळे तो पडला शॉर्ट. आपण आता ते द्या लागेल ना लोकांना. 20 किलो गहू. कसं काय ठरवणार ठरवणार तुम्ही? हा तेच ना. प्रमाणात जे प्रमाण ठरले ना त्या प्रमाणे द्यावं लागतो ना त्यांना. त्या सकाळीच मी म्हटलं जे काय प्रमाणात ते द्या. हे पडायला आहे ना काहीतरी. पण यांच्या जवळचे कोण असेल ना तर यांनी काय केलं, माझ्या जवळचे यांना तांदूळ दिले. गहू राहिला शिल्लक. असं झालं ते. मग आजच घ्या ना सगळ्यांच्या पावत्या. ते कायला बंद केलं? आजच पूर्ण केलं पाहिजे काम. एवढ्या लोकांचे गाव भरायचे पावते कसं? मग आता हे ताळमेळ कसं कळणार ना सर? ताळमेळ तर आता जो स्टॉक आहे त्याच्यानुसार घेऊनच चाललो ना आपण. 3 महिन्याने 3 महिन्याचं वाटप. आता हा पोरगा आलाय आजपर्यंत आला नव्हता. आता एकदम त्याला 3 महिन्याचं रेशन द्यायचं. तो त्याच्या याच्यामध्ये नव्हता.
त्याच्यामुळे आज लोक वाढले तर मला थोडा तफावत होणार. हे 3 महिन्याचं काढलं पण मागील 3 महिन्याच्या डाट्यानुसार याला माल वाढला जातो दुकानात. ऐका 30 किलो आहे ना म्हणजे मी थोडे तांदूळ थोडे वाचून कापरा नाही देतो ना तांदूळ, देतो ना काय. 20 किलो गहू 10 किलो तांदूळ ताई. तुम्ही काय 30 किलो गहू देत होते का? नाही नाही 20 किलो गहू 10 किलो तांदूळ. अरे बस नाही झाला. सगळं रेकॉर्ड चालू आहे बरं का? नाही नाही 20 हा नाही कॅमेऱ्यात रेकॉर्ड होते सगळं. जे आहे तेच द्या. तुम्ही सांगू नका हे घ्या ते घ्या. पावती कुठं काढले? म्हणजे काढते नाही हे काढून आणायचं चालू. तांदळाचं फॉल्ट होणार आहे. सगळं केलं तर गावाचं बी होईल. नेले ना 18-12 दे ना त्यांचे. हा 18-12 तेच देतोय ना सर. मग 30 किलो दे ना. 30 किलो 18-12 खरं 18-12. तांदूळ संपले आणि जर सगळ्यांच्या पावत्या काढल्या तर गव्हाचं बी हिशोब लागायचा नाही. कमी पडले इथं, धान्य कमी पडले, काळा बाजार झाला. झालंच ना मग तांदूळ संपले याचा अर्थ काय काळा बाजार नाही म्हणतात. आणि जर पावत्या केल्या ना बाकीच्या लोकांच्या तर गहू पण संपल. नाही नाही तू तांदूळ घे तुझं. नाही भेटलं तर लिहून दे आमच्या सामने साहेबांना. तुम्ही आतमध्ये या ना इकडे पाय दुखून. आता तांदूळ किती कमी कुलकर्णी साहेब किती कमी पडतात तांदूळ? काढले तो विक्री हा येतो देतो. वाटप तर संपू देतो. बरं बरं ठीक आहे करा. बसलोय ना मी आता. गेलो कुठे? वाटप संपल्यावर काढू नाही हिशोब. हा हिशोब काढून द्या. नाही ते पत्रकार तुम्ही दोन्ही मित्र घ्या रे ते किती तांदूळ किती. हे काय आताच कमी झाले तांदूळ. अरे ते घेऊन ना मग ते घ्यायचे हे सोडायचं नाही. घे ना मग. तांदूळ मिळायला पाहिजे होतं. मला 39 किलो तांदूळ मिळायला पाहिजे होते. मिळाले नाही का? आहे, एक तांदूळ आहेत 39 किलो देतो. हाती बघा जादू. काढून ठेवा ना मग काय विनाकारण विषय. काही लोक आमच्या अर्जेसचे आहेत गहूचे ते त्याचे चालले म्हणजे ते जातात त्यांना गहू तांदळाची गरज नाही. माझ्या काय घ्यात 2चं 3 नेलं परत आलेला आहे नेलं तो थोडासा आपलं त्याला नाही आपण म्हणता येणार. हा लिस्ट ठेवली होती ती पण ते अतिरेक झाले त्यावेळी. सुमार 2-3चे माल घेऊन गेले परत लाईनीला आले 2चे 1चे आले. तुमच्या पावतीवर किती लिहिले? 12 किलो गहू द्यायचं तर 20 किलो गहू का देतोय तू? मग सर आता तांदूळ नाही त्याचे अरे असं थोडी आहे. 12 किलो गहू दे नियमानुसार. काही बोलशील काय? हे कोणी सांगितलं? अरे इकून एक मारणारच आहे. किती काही केलं तरी मारणारच आहे. याला 12 किलो 8 किलो दे 60च नाही आता मित्रा. 20 किलो का देताय तुम्ही? त्यांना 12 किलो द्या नियमानुसार. 4-12 मग तांदूळ तांदूळाचं ते बयान देतील ना. तांदूळ भेटला नाही म्हणून बयान द्या. तांदूळ भेटला नाही म्हणून. काढा ना ते 12 किलो द्या आणि तांदूळ द्या. तांदूळाचं बयान द्या. नाही भेटला तर तांदूळ भेटला नाही म्हणून बयान द्या. लागत नाही कसं काय? मग ते पावती कशी काय केली मग? त्याचं 8 किलो ते पेंडिंग मध्ये हे करते सर. काय त्याचे सोल्युशन आपल्याला हे करावं लागेल. त्याचं ते 20 किलोचं पहिले 12 किलो 12 किलोचं हे करते. उत्तम पावती आणली नाही काढलेली चालू महिन्याची. नाही आताही नाही काढले. आताही नाही काढले. आता म्हणजे सकाळ देतो पावत्या. सकाळ देतो धान्य कसं तुम्ही बंद केलं ना पावत्या म्हणून. मग सकाळीच या तुम्ही. धान्यासाठी पण सकाळीच या. उद्या देणार कुठून त्यांना? त्यांना म्हणा उद्या कोण देणार मला विचारा ना. पोरमध्ये पण पावती काढली जरा म्हणे पहिली. नाही तिकडेच होते ना. बरं का बाबा ऐका ना.
उद्या कोण देणार गहू तांदूळ विचारा ना तुम्ही. तू हसतो का ना उद्या कोण देणार ती तोंड आहे ना तुला हा पण मग आता का घाबरतो का काय मला म्हणायचं? सगळा स्टॉक संपलाय बाबा, स्टॉक संपलाय. तुम्हाला जेवढं आलं होतं तेवढं दिलं असं दाखवून संपलं, आता काहीच नाही. आम्हीच काय आता काय हे कोणाचं चाललंय? तेवढा माल नाही उपलब्ध. 66 किलो गहू घे. गहू टाक 66 किलो त्याला मार्केट. ते भेटेल, त्याची काळजी नका करू. तुमच्या पावत्या माल इथे साहेब आहे, साहेबांना विचारा मागच्या 2 महिन्याचं काय झालं. मागच्या 2 महिन्याचं वाढलं बरं का साहेब माझं. बयान दे ना तसं, की बयान दे तसं. हॅलो, तांदूळ आहेत का? साहेब तांदूळ आहेत का आता? तांदूळ पाहिजे. नाही भेटलाय ना तर बयान द्या ना. तुम्हाला तांदूळ जेवढा तुम्हाला भेटला ना, बाहेर तिथं बयान घेताय, भेटला नाही म्हणून बयान द्या. आणि माग 2 महिन्याचं वाढलेलं आहे माझं. जे काही तुमचे 2 महिन्याचं राहिला भेटलं, एवढं भेटलं नाही असं नाही काय बयान घ्या. जंगली साहेब म्हणून आहेत. बयान आहे तिथे त्याचे सर बयान घेत आहेत. किती लोक राहिलेत ना ती बयान घ्या. त्या बयानाची कॉपी मला एक गहू बी नाही का? अरे बापरे. आम्हाला कधी भेटणार मग हे 1 महिन्याचा राशन, 3 महिन्याचा? मग हे घेतात पण मग कधी देणार कधी देणार आम्हाला राशन? कधी देणार? कुठे गेलं मग विचार ना. बयान सांगितलं साहेब काय बयान लिहून घेतात ते घ्या. मग कधी देणार पण अरे मी नाही सांगू शकत. माझ्याकडे काहीच नाही शिल्लक. गहू नाही, तांदूळ नाही, काही नाही, काहीच नाही, काहीच नाही. आम्हाला पाहिजे ना. मग आम्ही सकाळी किती लोक आहेत आता राहिले? त्यांची घ्या सर ते. हो ताई, सारखा बाजूला तुम्ही. किती लोक ज्यांचे आता पावते काढले आणि धान्य राहिले बाहेर? सगळ्यांनी बयान द्या आता. आणि आम्हाला पावती काढली, धान्य भेटलं नाही म्हणून बयान द्या. आपण कारवाई करू. मग कोण आलं होतं मला सांगायला का गहूचा जास्त स्टॉक आहे? कुठे गेले ते तुमचे ते वाहतूकदार आहे का? नाही ना, पण आज पाठीशी घालणं योग्य नाही ना. कोण पाठीशी घाल? ते वाहतूकदार म्हणले कॅमेरा पुढे गहू आहे. तुम्ही बयान द्या, लाईनीत राहून कारवाई करूया दुकानावर. चला या सगळे बाहेर या. बरं, आता तुमचं सगळ्यांचा गहू तांदूळ तुम्हाला आलेलं पण ते इथं नाहीये, ते कुठेतरी गायब झाले. काय म्हणणं आहे तुमचं? आमचं तर 5 महिन्याचं आहे. हा, मग बरोबर आहे. गहू पण संपलं, तांदूळ पण संपलं. हा, गहू संपलं. ते कुठे गेलं ते? प्रत्येक बार आम्ही आलो का आम्हाला काय म्हणतात त्यांना ते कट्ट मोजून बघा. मग आता ते कट्ट पिशा ओतून देत असतील ना. इथं लिहून द्या का आम्हाला मिळालं नाही, आम्ही आलो, स्टॉक संपलाय सांगण्यात आलं आणि बयानं लिहितोय. अवघड आहे आता. तुम्हाला मिळालं का? नाही मिळालं. किती वाजता आले होते न्यायला? मी दुपारी आले, सकाळी आले. बर, अशी लोक तर फार रिटर्न पाठवून दिली मग अशी, त्यांचं काय पावत्या दिल्या नाही, त्या तर वेगळंच होतं.